नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? आपण पाहतो आहोत आपल्या सगळ्यांची आवडती मालिका लपंडाव. याचा 9 डिसेंबरचा एपिसोड आणि प्रेक्षकांनो आजचा भाग अजिबात मिस करू नका. खूप मोठं ट्विस्ट येणार आहे कारण सखीने आता कान्हाचं ते रहस्याचं कपाट उघडलंय, ज्यामध्ये कान्हाचा सिक्रेट प्लॅन आहे. ज्यामध्ये आता सखीची आई बाबा म्हणजे तेजस्विनी कामत, राघव कामत, तिचे काका काकू सगळ्यांची आणि स्वतः सखीचा सुद्धा फोटो लावलेला असतो, ज्यावर आता टार्गेट आणि क्रॉस करून ठेवलं असतं कान्हाने. इतकं मोठं सत्य कळल्यावर आता सखी काय करेल बघूया प्रेक्षकांनो आजच्या भागात. तर प्रेक्षकांनो आजचा भाग सुरू होतो त्यांनी सुरुवातीलाच आपल्याला दाखवलंय की सखी आता तिच्या सखी सदन चाळीत येऊन पोहोचलेली आहे. आता त्या चाळीशी सखीच्या खूप भावना जुळलेल्या असतात, कारण ते चाळ स्वतः तिच्या बाबाने बांधलेली असते. आणि आपल्या सखीचं स्वप्न आता जवळजवळ पूर्ण होतं. तिला चाळीत राहायचं असतं, चाळीतल्या माणसांसोबत मिळून मिसळून आनंदात तिचं जीवन घालवायचं असतं. त्याचे क्षण तिला आता अनुभवायला मिळणार आहे. तर आल्या आल्या काय होतं, सखी आणि कान्हा आता ऑटोने आलेले असतात, कारण आता सखीला तिच्या प्रॉपर्टीमधून एकही पैसा मिळणार नसतो. तर सखीकडे जे काही आपले बिचारीचे सेव्हिंग्स आहेत तेच तिला आता लावावे लागणार आहे. तर सखी आता कानाबरोबर येते आणि सगळे चाडकरी त्यांची वाट बघत असतात. आणि आल्याबरोबर आता सखीची मैत्रीण जानू तिला विचारते, कशी आहे सखी, बरी आहेस ना? तर सखी आता म्हणते हो ग. आणि बघा प्रेक्षकांना आता काय होतं, कान्हा आपल्या जवळचे पैसे आता ऑटो रिक्षावाल्याला देत असतो. तर सखी आता डिनाय करते, त्याला नकार देते आणि म्हणते नको. आता कान्हा परत इन्सिस्ट करतो आणि म्हणतो बेबी सरकार देतो म्हटलं ना. तर सखी ऐकत नाही कानाचा आणि म्हणते देते म्हटलं ना मी पैसे तर मीच देणार. सखी आता तिच्या पर्समधनं काही पैसे काढते आणि ऑटो रिक्षावाल्याला 500ची नोट देते. आणि त्यानंतर ती स्वतः ऑटो रिक्षावाल्याला आता म्हणते सुटे नसतील तुमच्याकडे तर राहू द्या हे सुद्धा. आता हे बघून चाळीतले लोक एकमेकांकडे बघू लागतात. बापरे, सखीने 500 रुपये देऊन टाकलेत, चेन सुद्धा घेतल्या नाहीत परत. तर इथे काय होतं, आता जान्हवीला खूप आनंद झाला असतो, कारण सखी तिची मैत्रीण आली असते चाळीत. आणि जानू म्हणते आता सखीला शेवटी सखी आलीच आपल्या चाळीत. तर सानप काका म्हणतात मग तिच्या नावाने चाड आहे ना, ती येणारच होती. आणि सखीचं आता हे सगळे जण धूमधडाक्याने स्वागत करतात, ते बघूया कसं. सानप काका म्हणतात वाजवा रे. आणि प्रेक्षकांना बघा गंमत, आता काही जणांच्या हाती ताट असतं आणि चम्मच असतो, तर त्यांनी ते असा बँड बनवतात आणि असं वाजवतात. अशा काही प्रकारे आता सखीचं ते स्वागत करतात. सखीला बघून आता सगळे जण आनंदी झाले असतात. तिकडे दुसरीकडे आपल्याला दाखवलं जातं की तेजस्विनी आता खूप रडत असते. तिला आता सखीची खूप आठवण येत असते आणि तिच्या जवळ जाऊन सुद्धा आता तेजस्विनी बघू नसते शकली सखीला, तिला रक्त देऊन सुद्धा. तर त्यानंतर आता तेजस्विनी रडते आणि म्हणते बाबा माझ्या सखीला ठीक ठेवा, खुश ठेवा, तिला मनस्विनीच्या तावडीतून वाचवा. खूप निरागस आहे माझं बाळ, तिला आनंदात ठेवा बाबा, जिथे कुठे असेल तिथे ते माझ्या बाळाला सुखी ठेवा. जी प्रार्थना इकडे आता सखीची खरी आहे म्हणजे तेजस्विनी करत असते. तर इकडे आपण पाहतो आहोत आता सखी आणि कान्हा त्याच्या खोलीत आता जात असतात. मागे सगळे चाडकरी असतात आता. तर तितक्यात आता मध्ये दाभाळे मावशी असतात आणि त्या आता सखीला आत येण्यापासून थांबवतात. आणि त्यांचा टोन वेगळाच असतो. त्या म्हणतात सखीला थांब सखी, तू अशी कशी आलीस, तू आत नाही यायचं. आता कोणालाच काही आयडिया नसते याची, कोणालाच काही समजत नसते काय चाललंय म्हणून. ते दाभाडे मावशी असं का म्हणतायत, आता तू अशी आत येऊ शकत नाहीस असं म्हणून दाभाडे मावशी आता आतमध्ये चालल्या जातात. आणि सगळेजण आता बाहेर वाट बघत असतात आणि सगळ्यांना प्रश्न पडला असतो की काय सुरू आहे म्हणून. तितक्यात आता दाभाडे मावशी परत येतात आणि म्हणतात सखीला नवी नवरी आहे ना तू, मग भाकर तुकडा ओवाळायला नको का ग, रीती गती पाळल्या पाहिजे असं म्हणत आता कान्हा आणि सखीची दोघांचीही नजर आता दाभाडे मावशी काढू लागतात. आणि त्यानंतर बघा प्रेक्षकांनो आता सखीचा गृहप्रवेश होणार आहे कान्हाच्या खोलीमध्ये, कान्हाच्या घरात. दाभाडे मावशी आता जानूला इशारा करतात आणि जान्हवी पटकन आता माप घेऊन येते, सखीला ओवाळते, तिला टिक्का वगैरे लावते, कान्हाला सुद्धा त्याबरोबर ओवाळलं जातं. आणि फायनली आता सगळं सखीच्या मनासारखं होत असतं. तर आता जान्हवी म्हणते सखीला की आमच्या कुटुंबात आहे ना तुझा पहिला गृहप्रवेश आहे, तर पहिले नाव घ्यायचं, मग माप ओलांडायचं आणि मगच आत यायचं. तर सखी आता नकार देते आधी प्रेक्षकांना आणि म्हणते नाही जानू, मी नाही माप ओलांडून आत येऊ शकणार, मी डायरेक्टच येते. तर त्यावर आता जान्हवी म्हणते का अगं, तुझ्या हाताला लागलंय, पायाला नाही, नाटकं नको करू हा सखी, चल पटकन. त्यानंतर आता सखी दाभाडे मावशींकडे बघते आणि दाभाडे मावशी सुद्धा सखीला इशारा करतात की हो ग ये आत, आणि माप ओलांडूनच आहे. तर काय होतं आता सखी चपला बाजूला वगैरे काढते आणि त्यानंतर ती आतमध्ये आता माप ओलांडणारच असते. तितक्यात आता जान्हवी तिला थांबवते आणि म्हणते नाही नाही, आधी नाव घ्यायचं आणि मगच माप ओलांडायचं. सानप काका सुद्धा म्हणतात हो, त्याशिवाय गाडी पुढे जाणार नाही. तर आता असं ठरलं असतं की दोघांनीही नाव घ्यायचं म्हणून. तर बघा प्रेक्षकांनो सखी आता उखाणा घेते आणि कान्हा त्याचा रिप्लाय सुद्धा देतो. चाळीतले सगळेजण आता सखीला म्हणतात की नाव घे नाव घे, त्यामुळे आता सखी शेवटी मानून जाते आणि सखी आता नाव घेते. तर एका प्रेक्षकांनो आता सखी म्हणते, तिचा उखाणा सुरू होतो की बघितलं होतं एक स्वप्न, एक राजकुमार, त्याचं सुंदर गाव, तुटलं स्वप्न आणि दूर राहिलं स्वप्नांचं गाव, उखवटे बाजूला सरताच खोट्या चेहऱ्यांचा लागत नाही ठाव, तुम्हा सगळ्यांच्या भरोशावर मांडेल आता भातकुलीचा डाव, ते तुम्हा सगळ्यांचा मान राखून घेते, इच्छा नसतानाही मनात नसतानाही सुद्धा कान्हाचं नाव.
असं सॅड साता उखाणा सखी घेते. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला सुद्धा उखाणा येत असेल हे सुद्धा प्रेक्षकांना कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तिथे काय होतं, आता सगळे शांत होऊन जातात सखीच्या या उखाण्यामुळे. पण बघा प्रेक्षकांना, कान्हा आता त्यावर आता सखीला रिप्लाय देणार आहे उखाण्यातच. तर जान्हवी आता टॉपिक चेंज करते आणि म्हणते कान्हाला, चल कान्हा आता तू नाव घ्यायचंस. तर एका प्रेक्षकांना आता कान्हा म्हणतो, वादळं येतात, आयुष्य बदलतात स्वप्नांचं गाव, लागत नाही कधी कधी माणसाच्या मनाचा ठाव. पण या वादळात आहे कान्हाची खंबीर साथ. आणि कान्हा आता सखीकडे बघत म्हणते की या वादळात आहे तुला कान्हाची खंबीर साथ, जो झेलेल तुझ्या आयुष्यातला प्रत्येक घाव. आणि तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी माझ्या सखीसोबत मांडतोय माझ्या संसाराचा नवीन डाव. सखी सुद्धा आता कानाकडे बघते आणि कान्हा एक स्माइल करतो सखीकडे बघून. त्यानंतर आता जान्हवी म्हणते सखीला, चल सखी आता माप ओलांड. आणि सखी आता माप ओलांडते आणि छानपैकी सखीचा आता गृहप्रवेश होतं. सगळेजण आता टाळ्या वाजवतात. तर बघा प्रेक्षकांनो, इथे आता एक गंमत होते. आता सखी आणि कान्हा गृहप्रवेश करून आत जातात. तर सानप काका सगळ्यांना म्हणतात, चला चला जा आता, गृहप्रवेश झालाय, आराम करा. सखी कान्हाला सुद्धा आराम करू द्या. चला जा जा असं म्हणत आता हे सानप काका सगळ्यांना तर पाठवतात, पण स्वतः आता आतमध्ये जात असतात. तर किरण आता सानप काकांना असा ओळखतो आणि म्हणतो, तुम्ही कुठे चालात सानप काका, चला तुम्हाला पण आरामाची खूप गरज आहे असं म्हणत किरण सुद्धा आता सानप काकांना तिथून घेऊन जातो. तर प्रेक्षकांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो आणि आपल्याला बंगल्यातला सीन दाखवला जातो सरकारांकडला. तर सगळेजण इथे आता जेवण करत असतात. तर बघा प्रेक्षकांनो, सगळेजण आरामात खात असतात. आणि आता उर्मिला सगळ्यांकडे बघते, तर ही जी आहे ना मीनाक्षी काकू, जी खोटेपणाचे नाटक करत असते नेहमी सखीसमोर, ती तर मस्त ताव मारून जेवण करत असते एकदम आरामाने. तसं या घरात काय चाललंय तिला काहीच घेणं देणं नाहीये. त्यानंतर आता उर्मिलाचं लक्ष जातं गौतमकडे. तर गौतम बिचारा खूप आता उदास असतो आणि त्याचं जेवणाकडे काहीच लक्ष नसतं. एक घास सुद्धा त्याने घेतला नसतो. उर्मिला त्याला इशारा करते आणि म्हणते, हो जेवा ना. जे सरकारला घाबरते ती, त्यामुळे ती हळूच आवाजात आता गौतमला म्हणत असते. आणि मनस्विनीचं आता पूर्ण लक्ष असतं उर्मिलाकडे काय चाललंय म्हणून. शी उर्मिला आता इशारा करते गौतमला खाण्यासाठी म्हणतीये. मनस्विनी आता म्हणते उर्मिलाला, काय चाललंय ग. आता गौतम सुद्धा बघू लागतो मनस्विनीकडे. तर आता ही मनस्विनी म्हणते, त्याला जेवायचं नसेल तर उपाशी राहू दे त्याला. तर आता सखीचे गौतम काका म्हणतात या मनस्विनीला, हे एकटेच घाबरत नसतात तिला पूर्ण घरात. तर ते म्हणतात, काय ग सगळा क्रम चुकतोय तुला वाटत नाही का. सखीची पाठवणी आज झाली, लग्नाच्या दिवशीच तिची पाठवणी झाली असती तर आनंदाने सुखी राहून एकदम ती गेली असते ना आपल्या घरी. पण नाही, त्या कान्हाचा खरा चेहरा पूर्ण जगासमोर एक्सपोज झाला. तिला स्वतःच्या हक्काच्या घरी जायचं होतं, ते तुम्ही जाऊ दिलं नाहीत आणि आज पाठवलं. तेही काय तर स्वतःचा हट्ट पूर्ण करण्यासाठी. ही मनस्विनी म्हणते गौतमला माझा. तर आता गौतम काका म्हणतात, हो इथे होती तरी ती समाधानी नव्हती, आता तिथे गेली तरी ती समाधानाने राहील की नाही माहिती नाही. इथून जाताना तिला तिथं राहण्याचे वेध लागले होते आणि तिथून आता तिला परत येता येणार नाही. जस्ट बिकॉज ऑफ युअर चॅलेंज तिला आता तिथेच राहावं लागणार आहे. या सगळ्याचा करता करविता कोण, तर सरकार. तर आता ही मनस्विनी हसू लागते. गौतम म्हणतो, कोण सरकार, तिची सखी आई. मला ना सगळं हे न पटण्यासारखंच वाटतंय. बेसिकली ना मला हेच कळत नाही की मी तुमच्या सगळ्यांसमोर हे सगळं का बोलताय असं म्हणत आता रागातच गौतम तिथून उठून जातो आणि आपल्या खोलीत निघून जातो. त्याच्या वतीने आता उर्मिला सॉरी म्हणते सरकारला. आणि बघा प्रेक्षकांनो, त्यात काय होतं आता ही मीनाक्षी म्हणते मनस्विनीला, सरकार तुम्हाला खरंच वाटतं का, नाही म्हणजे सखी 1 महिन्याच्या आत साडीतून परत येईल का. तर त्यावर आता परशू म्हणतो या मनस्विनीला की नाही मला तर नाहीच वाटत. तो मीनाक्षीकडे बघतो आणि म्हणतो, इथून निघून जाताना पण ज्या कॉन्फिडन्सनं ती गेली ना ते बघता मला तर नाही वाटत ती परत येणार बाबा. तर आता या मनस्विनीला राग येतो आणि ती म्हणते, तुला विचारलंय का मी. मीनाक्षीकडे सुद्धा आता मनस्विनी पाहते आणि म्हणते, विचारलं का मी, काय तुम्हाला काय वाटतं तुमच्या दोघांचं मत इतकं महत्वाचं आहे का. मनस्विनी या दोघांना चांगली सुनावते आणि म्हणते, या घरात फक्त फुकटचं खाण्यासाठीच आपलं तोंड उघडायचं, कारण तेवढीच लायक आहे तुमची. नाहीतर काय ना, तोंड उघडलं तुम्ही की फक्त घाणच बाहेर निघतं. पण लक्षात ठेवा, लेट मी टेल यू, तुम्ही जर सखीचं म्हणत असाल ना तर 1 महिना नाही तर पुढच्या 2 दिवसात सखी या घरात परत येईल असं सुद्धा आता सरकार ठामपणे सांगते मीनाक्षी, परशू आणि उर्मिला समोर. तर आपल्याला कळेल समर्थ प्रेक्षकांना. बघा आता इथे काय होतं, एक गंमत आहे. सखी आणि कान्हासाठी ताट वाढल्या जातं आणि तिथे सखीची मैत्रीण जान्हवी, दाभाडे मावशी, किरण, कान्हा, सानप काका आणि त्याची बायको असते. ते आता कान्हाने सखीला ताट वाढलं असतं. तर आता सखीची मैत्रीण जान्हवी विचारते, सखे तुला हे जेवण आवडणार की नाही माहित नाही. तर दाभाडे मावशी म्हणतात, का नाही आवडणार, ती काय आपल्यापेक्षा थोडी वेगळीच आहे. तर त्यावर आता हसत सखी म्हणते, नक्की आवडेल मला. दाभाडे मावशी थँक्यू, तुम्ही इतकं छान जेवण बनवलं. मला ऍक्च्युली खरंच खूप भूक लागली होती. तर जान्हवी म्हणते, अरे मग करा की सुरुवात. आणि ते झालं ना की मस्त गुलाबजाम घ्यायचा आणि मस्त ताव मारायचा त्यावर. आणि पण ऐका सखी, त्यानंतर आम्हा सगळ्यांना तुझ्याकडनं आईस्क्रीम पार्टी हवी आहे, स्पॉन्सर्ड बाय सखी महाडिक. तर त्यानंतर प्रेक्षकांना इथे कान्हाला आठवतं सखीला तिच्या प्रॉपर्टी मधून 1 रुपयाही वापरता नाही येणार आहे, सो तिच्याकडे मोजकेच पैसे आहेत. तर आता कान्हाच म्हणतो सगळ्यांना की नाही आल्याला काय त्यांच्याकडनं पार्टी घेतेयस, मी देतो ना तुम्हाला पार्टी. त्यांच्या वतीनं आईस्क्रीमची पार्टी सगळ्यांना देतो. जान्हवी म्हणते चालेल. आणि सानप काका सुद्धा म्हणतात, हो अरे तिच्याकडनं म्हणजे तुझ्याकडून सुद्धा असंच झालं. ते आता सखी म्हणते, नाही असं काही नाही, मीच देईल तुमच्या सगळ्यांना पार्टी. तर सानप काका आता मजा घेतात सखीची आणि म्हणतात, कसं आहे तुम्हाला सवय नाही आहे ना आपला खर्च नवऱ्याने करायची, होईल हळूहळू तुम्हाला सवय होईल. त्यानंतर तर जान्हवी म्हणते, हो ना आमच्या
सानप काकांना झाली आहे सवय, आता तुला होईलच की, आणि सगळे आता हसू लागतात. दाभाडे मावशी म्हणतात पुरे तिला जेव द्या, आणि त्यानंतर आता सखीला जेवायला सांगतात. पण प्रेक्षकांना सखीच्या राईट हाताला म्हणजे उजव्या हाताला तिच्या प्लास्टर लागलेलं असत, त्यामुळे तिला जेवता नसतं येत. आता दाभाडे मावशी हे सगळं बघतात आणि म्हणतात अरे देवा तू कशी जेवणार. तर आता हे सानप काका कान्हाला इशारा करतात आणि म्हणतात कान्हा चल भरक भरक. त्यानंतर प्रेक्षकांना बघा आता सखीच्या ताटातला एक घास आता कान्हा आपल्या हाती घेतो तिला चालण्यासाठी. तर सखी म्हणते नाही नाही नको मला. दाभाडे मावशी म्हणतात सखीला अगं असू दे ग. तर बघा प्रेक्षकांना सखी काय करते. सगळे कानाला म्हणतात की भरव भरव. जान्हवी सुद्धा म्हणते अगं प्रेम वाढतं अशाने. तर बघा प्रेक्षकांना आता कान्हा सखीला चारतो आणि सखी त्याच्या बोटाला चावते, ते पण एकदम जोरात, आणि कान्हा एकदम जोरात ओरडतो आता असं करत आणि सगळे हसू लागतात. तर आता दाभाडे मावशी म्हणतात कान्हाला कान्हा तू जेव मी भरवते सखीला, जाऊ दे जाऊ दे. तर कान्हा म्हणतो बरोबर हा जरा त्या चावतात. तर दाभाडे मावशी म्हणतात अरे पुरे तू जेव तुझं, मी भरते म्हटलं त्यांना, मी भरवते ना तिला. तर कान्हाला आता गप्प करवतात दाभाडे मावशी आणि स्वतःच्या हाताने मायेने आता सखीला चारू लागतात. सखीला आता खूप छान वाटत असतं, कारण तिला तिच्या आईचं प्रेम मिळालंच नसतं. की आता इमोशनल झाली असते आणि कान्हा सखीकडे बघतो. तर कान्हाला सुद्धा आता बरं वाटतंय सगळं बघून. तिथे काय होतं प्रेक्षकांना बघा, आता ही मीनाक्षी काकू आणि परशुराम प्लॅनिंग करतायत. परशु म्हणत असतो मीनाक्षीला आपल्या खोलीत आल्यावर मी अजूनही कन्फ्युज आहे की सखी या घरातून गेली हे चांगलं झालं की वाईट झालंय. मीनाक्षी म्हणते चांगलं, अर्थात चांगलं झालंय. तिच्या बरोबर आपल्या डोक्यावर घिरट्या घालणारा तो काना सुद्धा गेलाय ना, काटा दूर झालाय आपल्या मार्गातला. आता कुठे जरा मोकळा श्वास घेता येतोय. तर त्यावर आता परशुराम म्हणतो चॅलेंज नुसार सखी 1 महिन्याच्या घरी परत आली तर तिचा डिवोर्स नाही होणार आहे. अगं मग कायमची ती याच घरात राहील. तर ही मीनाक्षी म्हणते हो जर प्रॉपर्टी पुन्हा सरकारकडे गेली तर आपण जिथे आहोत पुन्हा तिथेच येऊ, पण जर प्रॉपर्टी सखीकडे गेली तर तिच्याकडून प्रॉपर्टी काढून घेणं सोपी नाही का जाणार आपल्याला. तर त्यावर आता परशुराम म्हणतो हो ग, म्हणजे आता सरकार हरल्या पाहिजेत आणि सखी जिंकली पाहिजे. तर मीनाक्षी म्हणते बरोबर काय ना सखीच जिंकेल, कारण त्या सरकारला वाटतं की सखी चाळीत राहू शकत नाही. तिला त्या वातावरणात राहायची सवय नाही आहे ना, लाईट पाणी अस्वच्छता खाण्यापिण्याची तंगी, हातात पैसे सुद्धा नसतील खर्चायला, पण तसं नाहीये. सगळ्यांना कंटाळून ती परत येईल असं सरकारला वाटतं. पण त्यांना हे कळत नाहीये की त्या गोष्टी सखीसाठी महत्वाच्या नाहीये. तर तिच्यासाठी काय महत्वाचं आहे तर प्रेम आपुलकी माया, आणि हे सगळं तिला शाळेत मिळेल अगदी पुरेपूर. बघा प्रेक्षकांना आता इथे सखीच्या काका काकूला वाटत असतं की जर सखीच्या नावाने प्रॉपर्टी झाली तर यांना इझिली आता सगळीकडून ते हिसकावून घेता येईल. त्यानंतर त्या सगळ्यांना रस्त्यावर फेकून देतील. मला नाही वाटत काना असं काही होऊ देईल. तर इकडे काय होतं प्रेक्षकांना, असं इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि दाभाडे मावशी खूप काळजी घेत असतात सखीची. तिचा पाय घेतात आपल्या मांडीवर आणि तिच्या पायाला छानपैकी तेल लावून देतात. सखी तर नाही नाही करत असते, नको ना राहू द्या. तर ती म्हणत असते दाभाडे मावशींना, पण दाभाडे मावशी म्हणतात की नाही नाही तुझ्या हाताला लागलंय ना, तुला झोप नसणार येत, म्हणून मी तुझ्या पायाला शांतपणे तेल लावून देते, म्हणजे तुला शांत झोप लागेल. सखी म्हणते हो राहू दे ना, 2-3 दिवसात निघेलच प्लास्टर. दाभाडे मावशी म्हणतात अगं निघू दे, तरीही मी तेल लावणार. तर तितक्यात आता कान्हा आणि किरण येतो आणि कान्हा म्हणतो वा वा छान झालंय तुमचं. तर कान्हा म्हणतो आता किरणला इथं काय काम आहे रे आता आपलं, आणि चला मग आता निघतो आम्ही. आता कान्हा म्हणतो सखी आणि दाभाडे मावशींना की निघतो आम्ही आता, गुड नाईट हा. किरण सुद्धा म्हणतो हो गुड नाईट, मला पण झोप आली आहे. तर दाभाडे मावशी म्हणतात किरण कुठे झोपणार आहेस तू. किरण म्हणतो कुठे म्हणजे काय, रोज झोपतो तिथेच कान्हा आणि माझ्या खोलीमध्ये. तर बघा आता दाभाडे मावशी म्हणतात किरणला गेले ते दिवस, आता कान्हा सखीला लग्न करून घरात घेऊन आलाय, त्यामुळे तुझी जागा आता तू बदलायची, तुला आता कान्हाच्या खोलीत झोपता येणार नाहीये. आता सखी आणि कान्हा एकमेकांकडे बघू लागतात आणि किरण म्हणतो अच्छा असं आहे. तर मला वाटलं की सखी वहिनी. आता किरण म्हणतो की सखी वहिनी फक्त आता कान्हाच्या खोलीत गृहप्रवेशासाठीच आलायत, बाकी त्या इथेच मावशींच्या खोलीत झोपणार आहे. तर आता किरण इथे मुद्दा म्हणत असतो प्रेक्षकांना, कारण सखी आली तेव्हापासून दाभाडे मावशींकडेच असते त्यांच्याच खोलीत. तर किरण सुद्धा म्हणतो बरोबर ना वहिनी. तर सखी म्हणते हा म्हणजे मी इथेच राहील. तर दाभाडे मावशी म्हणतात सखीला हा हा काय ग, आणि त्यानंतर आता दाभाडे मावशी म्हणतात किरणला काय रे तुला खरंच कळत नाहीये की कळत असून सुद्धा कळत नसल्यासारखं नाटक करतोयस तू, जा गच्चीवर झोप तू. दाभाडे मावशी आता कानाला सुद्धा सुनावतात आणि म्हणतात कान्हा लग्न झालंय तुझं, आता बायको आली आहे घरात, संसार सुरू झालाय, जबाबदारीने वागायचं, छान वागायचं. आता छानपैकी दाभाडे मावशी आता कान्हाला समजावून सांगतात. त्यानंतर दाभाडे मावशी म्हणतात किरणला की किरण तू गच्चीवर झोपायला जायचं. तू किरण म्हणतो मी. दाभाडे मावशी म्हणतात हो मग, आणि त्यानंतर दाभाडे मावशी कान्हाला म्हणतात की जा मग कान्हा आता सगळीला तुझ्या खोलीत घेऊन जा झोपण्यासाठी, आजपासून तेच तुमचं घर. आता सखीची इच्छा नसते म्हणून कान्हा म्हणतो पण मावशी मी काय म्हणतोय, त्यांना बरं वाटत नसेल तर त्यांना इथेच आराम करू द्या ना. साई आमचा संसार कुठे चालू झालाय, धड सामान नाहीये आमच्या खोलीत, साय गादी आहे तर उशी नाही तर त्यात कापूस नाहीये, चादर फाटली आहे, सतरंजी विरली आहे, खिडकी उघडली की थंडी वाजते आणि बंद केली की उकडायला होतो, जशी झोप लागते ना तसे डास येतात, कानात गाणे गायला लागतात. तर दाभाडे मावशी आता म्हणतात पुरे झालं आता, उगाच नसती कारण देऊ नकोस.
तर चादरी, उशा, मच्छरदाणी आणि संसाराला लागणाऱ्या वस्तू सगळ्या उद्या घेऊन यायचं, रेडी करायच्या, कळलं? मी जे काही देते ते सगळं घेऊन जायचं आणि झोपायचं, कळलं? दाभाडे मावशी आता किरणकडे बघतात आणि म्हणतात, किरण तू? तर किरण म्हणतो, मी गच्चीवर जातो. तर बघा प्रेक्षकांनो, त्यानंतर आता किरण म्हणतो कान्हाला, कान्हा जातो मी वर. तर कान्हा म्हणतो काय? तर किरण म्हणतो, अरे गच्चीवर, ते जातो मी झोपायला. तर कान्हा म्हणतो बरं बरं. आणि त्यानंतर आता किरण म्हणतो कान्हाला, मिस यू, खूप आठवण येईल मला तुझी. कान्हा सुद्धा आता मस्करी घेतो आणि म्हणतो, खूप आठवण आली ना, की पत्र लिही तू मला. हा, तर किरण म्हणतो हो हो लिहितो. आणि पिनकोड? तर कान्हा म्हणतो, जातोस का आता? किरण म्हणतो हो जातो जातो. आणि किरण सखीला म्हणतो, वहिनी काळजी घ्या कान्हाची आणि या घराची, असं म्हणून आता किरणला आता कान्हा पाठवतो, जा रे लवकर. तर आता किरण गेल्यावर सुद्धा आता सखी म्हणत असते दाभाडे मावशींना, की मावशी मी तयार आहे तुमच्या जवळ झोपायला. तर प्रेक्षकांना आता कानाच्या तोंडून निघून जातो आणि तो म्हणतो, हा मावशी महिनाभराचाच चॅलेंज आहे, त्या महिनाभरच इथे राहणार आहे, इतकं चॅलेंज आहे. आणि दाभाडे मावशींना आता प्रश्नच पडतो. आणि सखी आता कानाकडे एकदम चिडतच बघत असते, की तू काय बोललायस म्हणून. कानाच्या एकदम लक्षात येतं आणि प्रेक्षकांनो आजचा भाग इथेच संपतो. बघूया आता काना कसं काय निस्तारतो हे. आणि प्रेक्षकांनो उद्या आपण पाहणार आहोत सखी आणि काना आपल्या घरात आपल्या खोलीत आले आहेत. त्यानंतर सखी आता तिचं सामान ठेवण्यासाठी कानाचं ते कपाट उघडते, ज्यामध्ये सगळं आता रहस्य ठेवलेलं असतं, कानाचा सिक्रेट प्लॅन असतो. ते उघडल्या आता सखीला एकदम धक्का बसतो. तर बघूया प्रेक्षकांनो काय होतं उद्याच्या भागात. आजचा भाग आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, म्हणजे उद्याचा एपिसोड तुम्हाला वेळेवर मिळेल. कसा वाटला तुम्हाला आजचा भाग ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.